हा आहे मित्रांनो मेन लेपर्डचा पगमार्क। हा 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 आपला मित्र आपल्याला सांगत आहे का हा लेपर्डचा एरिया आहे म्हणून, ठीक आहे। तर आता किती सेफ आहे हा एरिया माहीत नाही। तर त्याच्यावर अटॅक झाला तर त्याला पूर्ण इथपर्यंत खाऊन टाकलं होतं, फक्त एवढं शरीर वाचलं होतं त्याचं। त्या माणसाला खाऊन टाकली त्या दिवशी तर। अरे बापरे, गावचाच होता का? म्हणजे हे एकदम लेटेस्ट आहे, ठीक आहे। म्हणजे असं समजा की जनावर जे आहे ना आजूबाजूलाच आहे बिलकुल कुठेतरी। तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहो मोहोर्लीमध्ये, म्हणजे ताडोब्यामध्ये। ताडोबा म्हणजे अशी एक जागा आहे जिथं लोक पण राहतात आणि त्यांच्यासोबत राहतात जनावरं, म्हणजे वाघ आणि बिबट्या, अस्वल हे सर्व जनावरं। तर आपण त्या जागेवर जाऊ आणि आतमध्ये आपल्याला आज का भेटणार आहे ते पाहू। पाहते इथे एक बोर्डही लागला आहे जस्ट एंट्रीसाठी, ताडोबा 27 किलोमीटर। चला तर मग आता 27 किलोमीटरचं जे आपल्याला जंगल भेटणार आहे भयानकवाला, तिथं जाऊ न पाहू। आता पद्धतशीरपणे आता करू आपण मस्त तर्री पोहा नाश्ता आणि पाहू आता इथं काका भेटणार आहे। भाऊ काका आपल्याकडं काका आहे, आलेला पोहा आहे, ठीक आहे। ते एक प्लेट पोहा दे। आपल्या चंद्रपूरच्या पोह्याची काय गोष्टच वेगळी आहे। हे थंडी बहुत जास्तच वाटत आहे यार, काहून तर माहित नाही जंगलात। तर याचा एक आपल्याकडे एक उपाय आहे, तो उपाय करू आणि मग निघू समोर। थंडीसाठी पोट्यो आपण अशा गोष्टी करत आहोत आज। इकडे आपल्याकडे एक मोपरेल, हे आपल्या नेकला प्रोटेक्ट करणार। हाय पद्धतशीरपणे असं कुठंतरी पद्धतशीरपणे आपण खोसखास करू याले। दूसरा है आपल्याकडे अमिताभ बच्चन वाली शॉल, आज भी मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता। लोक म्हणायचे यार आम्हाला तेवढी थंडी नाही लागते। भाऊ मी पुण्यावरून आलो, मला बहुत जास्त थंडी वाटत आहे इथं। आणि रायनॉक्सचे रायडिंग ग्लव्स, गाडी कोणती तर मुपेट प्लेजर 100 cc, वाह पक्की पूरी नड्डा सुकवने वाली थंडी आहे, वाफा निघत आहे तोंडातून। तर या जागेवर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत मोहोर्लीच्या मेन गेटवर, म्हणजे हा पद्मापूरचा मेन गेट आहे, ठीक आहे। इथून आपण मोहोर्लीसाठी म्हणजे ताडोब्यासाठी एंटर होऊ शकतो आतमध्ये। तर इथं आपल्याला बाईकची पहिले एंट्री वगैरे करावं लागणार, तर एंट्री करू आणि मग निघू समोर। 6150 प्रतीक अंबाते। हा बाईकचा चार्ज राहते की प्रत्येक व्यक्तीचा? अच्छा 25 रुपये एक बाईक, चिल्लर नाही, ठीक आहे। तर या जागेवर मित्रांनो एका बाईकचे 25 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये असा चार्ज केला जातो आतमध्ये एंट्रीसाठी। इथं सिक्युरिटी चालू आहे, तर मस्तपैकी हात बसली। तर अशी आपल्याला पावती आली आपल्या नावाची 25 रुपये। या जागेवर मित्रांनो एवढी भयानकवाली थंडी आहे ना, काल रात्री होता 11 डिग्री टेम्परेचर, आता सकाळी 7 वाजता 13 डिग्री टेम्परेचर। आता जंगलामध्ये अजून जास्त कमी राहणार आहे टेम्परेचर। तर या एरियात वाघ वगैरे भेटतात का पाहायसाठी जवळपास इथं? हो का? गावात धुमाकूळच असं नाही एकदम, इथून बिबट्या जाते, येथून येतात बिबट्या। हो का? जेवढे जास्त वेळ आपण हात शेकत राहू ना, तेवढा जास्त वेळ आपल्याला इथं नाही का अजून समोर जाताना थंडी वाटन। तर मग आता इथून लवकर निघू आणि समोर का भेटते पाहू। दादा इथं सांगत आहेत की इथूनच या बोर्ड जवळून आहे ना वाघ बिबट्या वगैरे यांना इथंच पाहायला भेटतात म्हणून। तर एक्सपेक्ट करता आपल्याला पण आज भेटले पाहिजे, ठीक आहे। त्या गेटवर आपण केली एंट्री वगैरे, एंट्री नंतर आपण आता निघत आहोत समोर, म्हणजेच की मेन मोहोर्लीला। तर आज आपण एक्सपेक्ट करत आहोत की आपल्याला भेटला पाहिजे म्हणून वाघोबा। आणि ते दादा सांगत होते इथं हा जो समोरच बोर्ड आहे ना, या बोर्ड जवळूनच बिलकुल ते वाघ आणि बिबट्या अस्वल हे सगळे जनावर जातात म्हणून। आजचा दिवस तरी दिसतो ग वाघोबा। तर बेसिकली मित्रांनो जे ताडोबा आहे ते अख्ख्या विदर्भामध्ये सगळ्यात फर्स्ट नंबरची, म्हणजे असं म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस जागा ही आहे।
इथं ऑलमोस्ट 130 प्लस 140 प्लस असे टायगर्स आहेत, प्लस त्यांचे कब्स. तर एवढ्यापैकी आपल्याला एक जरी दिसला आज तरी आपला जिंदगी सफल आहे. आणि किती सुंदर रोड आहे पहा, एकदम जंगलाच्या मधात डांबर रोड आहे आणि एकदम चिकना चोपडा रोड आहे हा. वा. वेल, तर हा जो एरिया दिसता आपल्याला समोर होता याला म्हणतात बफर झोन. ठीक आहे. इकडे आहे आगरझरी सफारी गेट आणि आपल्याला या साईडला दिसत आहे देवाडा अडेगाव सफारी गेट. तर इथं कोणाला विचारावं आता एंट्री फी गिन किती आहे काय, काऊन की सब बंद आहे यार, अफसोस. पा इकडे 4 किलोमीटर आतमध्ये आहे ना. ए हरिण 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 हरिण. मित्रांनो समोर पा दिसले का ते रोडवर 2, एक मेल आहे एक फिमेल आहे. कारण मेलचे आहे ना बहुत मोठेवाले शिंग दिसत आहे. जबरदस्त. वा 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 वा. सकाळी सकाळी असे सुंदर सुंदर दर्शन झाल्यानंतर मजा येऊन जाते यार. इथे लेफ्ट साईडमध्ये जस्ट गेट आहे, गेटमधून थोडंसं आतमध्ये आलो आपण, नाही तर आपल्याला दिसत आहे समोरच हरणाचा एक झुंड. तर पहा त्या साईडमध्ये जंगल सफारी होते, या साईडमध्ये पण जंगल सफारी होते. इथून 7 ते 8 किलोमीटर अंदर आहे ना एक इराय डॅम म्हणून आहे. त्या मे बी डॅमपर्यंत किंवा मग आतमधून असे खूप सारे रोड्स वगैरे राहतात. तर तिथपर्यंत कुठेही आतमध्ये गाडी घेऊन जातात. आणि इकडे समोरच देवाडा अडेगाव सफारी गेट म्हणून जे दिसतं, एक समोर एक गाव आहे 4 किलोमीटरवर देवाडा म्हणून. तर तिथपर्यंत आणि आतमध्ये पण मग तुम्हाला घेऊन जाण्यात येईल. माझी इच्छा तर आहे यार सफारी करायची, पण हे बंद आहे, इथं कोणीच आहे नाही. आणि किती शांतता आहे या जागेवर पहा. अशा सुंदर सुंदर आणि शांत निसर्गाच्या जागेत राहतात जनावर, आणि ते पिक पिक टिंग टिंग वाल्या जागेवर राहतो आपण माणसं. मस्त पाहून राहिले माझ्याकडे. ठीक आहे चला, तर तेही चालले आपण हे जाऊ आता समोर. ठीक आहे. इथं मित्रांनो एंट्री गेट तर बंद आहे, पण इथं एक बोर्ड लागला आहे. ठीक आहे. पर्यटनासाठी प्रवेश वेळ आणि शुल्क किती राहणार आहे. जिप्सीचा जो चार्ज राहील 2500 रुपये, मार्गदर्शकचा चार्ज तो 500 रुपये. ऑनलाईन जर तुम्ही बुकिंग केली तर 1000 रुपये प्लस जिप्सीचा चार्ज प्लस एक गाईड. ठीक आहे. जर ऑफलाईन तुम्ही जर इथे येऊन केली तर 2000 रुपये तुमचा बुकिंगचा चार्ज लागेल, प्लस जिप्सीचा चार्ज प्लस गाईडचा चार्ज. आणि इथं टायमिंग दिला आहे, तर याच्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. तुम्ही आपला टाईम स्लॉट बुक करू शकता ऑनलाईनमध्ये पण ऑफलाईनमध्ये पण. 4-4 तासाचा स्लॉट असते. ठीक आहे. तर तुम्ही एका दिवशी 2 स्लॉट पण बुक करू शकता, पण त्याचा मग डबल चार्ज लागेल. तर मस्त अशी सुंदरशी इथं माहिती दिली आहे. आणि इथं त्या बोर्डच्या बाजूला डू अँड डोंट दिले आहे, हे करावे हे करू नका. तर याचा घ्या स्क्रीनशॉट आणि मस्त पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टीचा एकदा नॉलेज घेऊन या जागेवर या. मित्रांनो 1च मिनटं फक्त, अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. एक काहीतरी मला बहुत दुरून दिसला आहे. आता यार मी जातपर्यंत तो नाही गेला पाहिजे. इथंच होतं यार काहीतरी. हां हां, मोर 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 मोर. मित्रांनो मोर पा जबरदस्त. सही ना, जास्त वेळ इथं थांबू नाही शकत. समोरच एक अजून बहुत मोठा वाला मोर आहे मित्रांनो रोडवर. जबरदस्त जबरदस्त. हे वा, पूर्ण पिसारेवाला निडा निडा हिरवा हिरवा मोर आहे, ती जबरदस्त लागते ती. हे वा, हा दिसला आतमध्ये चालला. सही. मालिक पिसारा फुलवून द्या एकदा. गेला यार मालिक, काय ऐकत नाही.
मला बहुत दुरून असं ना दिसलं काहीतरी, म्हटलं काहीतरी आहे रोडवर. गेलो तर 2 मोरं होते सई. तर हा असतो प्रॉब्लेम मित्रांनो ताडोबा देण्याचा आणि सकाळी सकाळी येऊन फिरण्याचा. आता सकाळचा टाइम आहे तर सगळे जनावर ऊन घेण्यासाठी म्हणजे हे गरमी घेण्यासाठी आहे ना बाहेर येतात. ठीक आहे, आता आपण पोहोचलो आहो मोहर्लीमध्ये. मोहर्ली अजून 1-2 किलोमीटर समोर आहे. पण इथं आपल्याला दिसत आहे इराय डॅम, म्हणजेच की चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा डॅम म्हणता येईल याला, इराय डॅम. तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा जर पुरवठा होते पिण्याचं पाणी तर ते या डॅम मधूनच जाते. तर किती मोठा हा डॅम आहे चेक करा. त्याही साईडमध्ये डॅम आहे, मग समोर जाऊन ते धरण आहे आणि तिथं आपल्याला एक दिसतंय बोटीवाला. तर बोटीवाल्याला इथून आवाज जाईल का नाही माहित नाही, पण एकदा आपण आवाज देऊन पाहू. बोटीवाले आता किती आवाज गेला नाही गेला माहित नाही. तर चला मग मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आपण जाऊ आपल्या समोरच्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच की मोहर्लीला. आणि मोहर्लीवरून आपल्याला अजून 3 ते 4 प्लेसेस कव्हर करायचे आहे. सो चला. काकू नाश्ता आहे का काय? हा, आपण जस्ट आता मित्रांनो पोहोचलो मोहर्लीमध्ये. नाही इथं पोहोचल्या बहुत भयानकवाली भूक लागून होती. तर आपण 2 मागवले ब्रेड पकोडे, तर ते खाऊ आणि मग जाऊ गेटकडे, मोहर्ली गेटकडे. आता वाघ कधी दिसला का? कुठं? हे पदपल्या नाही का गावाचं नाव आहे कोंडेगावले. कोंडेगावले. तो माणूस म्हणे शिंगाडी घेऊन मी येत होतो म्हणे. एक माणूस म्हणे बैल चारत होता म्हणे. बैल चालत होता तर एवढा जंप घेतला म्हणे. मी मस्त बोंबलो. दोघं बायक होते. तर वाघ वाघ म्हणून बोंबलला. तर बरं झालं शिकार बैलावर तर गेलाच नाही तर माणसावर तर गेला. आताची घटना का बहुतच वाघ झाला का तो. वाघ का नाही हप्त्यातून शिकार एक तरी मारत राहील. बैल राव वाघ राव माणूस राव जो भेटला त्याच्या सपाट्यामध्ये थोपी. 4 पिल्ले आणि 1 माय 5 नको. त्या माणसाला खाऊन टाकली त्या दिवशी. तर अरे बापरे, गावचाच होता का? होत्या कोंडेगावचा. अरे बापरे. गेला दंडामध्ये धरला. पण माणूस खाऊन आला का म्हणून जाऊन पाहिले घरचे लोक. फार अर्धा पाय घे खाऊन टाकला. नुसता साशा ठेवला म्हणजे 5 मायले का म्हणजे कमी झाला मा मावशी खाणं त्याचा. आणि ते पिल्ले राहिल्यावर जास्त हे राहते डेंजर. ते डेंजर पिल्ले समोर राहते म्हणे. माय वागीन मांग राहते. बरोबर. अशी गंमत आहे काय बाबा. आपल्या गावातला आहे का नाही किस्सा काही? आपल्या गावामध्ये तर धुमधुम नाही केला म्हणा अजून. पण कोणाची सांगता नाही येत. आता तो माणसं लागले आणि त्याचे तोंडाले ते धुमधुमी मध्ये करते तसं. आता सांगताच येत नाही. बस वाघ डेंजर झाले. पहिले नव्हते एवढे वाघ. आता आम्ही जंगलात जाऊ का नाही. कोणतं जनावर आले कोणतं ठोक ठाक मारलं का जनावर पहिलं पडून जाईल. आताचं जनावर नाही पडत. आताचं जनावर माणसावर येऊन पडते. असं आहे मित्रांनो. मोहर्लीच्या लोकल गावामध्ये पण किती कलाकारी आहे मी तुम्हाला दाखवतो. मी इथं बसून एक पाहत आहोत. इथं समोरच आहे ना बांबूपासून काही गोष्टी बनवल्या आहे. तर तिथं जाऊन पाहू आपण एकदा. काका का बनवतायची? किती दिवस लागते बनवायला? तो कोंबडीचा हो ना? बढिया. तर बांबू मग कुठून? जंगलातून बढिया. ते तुम्हीच बनवलं का? ते लटकून आहे ते? अच्छा. तर कितीला विकतं ते मग? 200 विकतो. बरं. तळ्यावर वाघा की नाहीत का? चांगला आहे. जंगलात इकडे बाहेर आता आम्ही बाईक नाही आलो. चांगला. ठीक आहे चला. धन्यवाद. नेऊ पण माझ्या घरी कोंबड्या नाही आहेत ना का करू नेऊन. तर ते काकू म्हणताय फोटो काढण्यापेक्षा घेऊन जा म्हणताय सोबत. तर घेऊन जाऊ कुठं ना करू का? कारण की आपल्या घरी कोंबड्या नाही.
कापसूस. माणूस आला शिंगाडेवाला. तर आपण मोरलीवरून आहे ना मित्रांनो लेफ्ट टर्न घेत आहोत. काकूनं जे सांगितलं की जे सकाळी सकाळी वाघ दिसला, तर काकूच्या म्हणण्यानुसार आपण त्या साईडला चाललो. काकू म्हटलं की तुम्ही तिकडे जायच्या पहिले, मोरलीच्या गेटकडे जाण्याच्या पहिले समोर जा, तुम्हाला मे बी जर वाघ दिसला तर दिसू शकते म्हणे. तर एकदा जाऊन पाहू, जर दिसला तर ठीक आहे, ना तर मग तिथून मग कार टोन करून वापस येऊ घरी. हां 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 मित्रांनो, जंगली डुकरं डुक्कर आहे. हा दिसला. हा 1 2 3 4 त्या साईडला एक बहुत मोठा वाला होता, जबरदस्त. वा ना, त्याचे दात वात पा कसे राहते, एकदम भयानक. तर हे चालले आहे पाण्यावर. जर इथं आपण अजून 15-20 मिनटं थांबू ना, तर हे रोडवरून पूर्ण प्रॉपर ते क्रॉस होतील. हे बा किती सारे आहे पा ना, पहा हा एकदम जवळच बिलकुल. हा दिसला. हा हा काढा काढा. दिसतंय का त्याची दात. वेल, तर आता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो मेन जो मोहर्लीचा गेट आहे, म्हणजे जो ताडोब्यातला जो मेन एंट्री गेट आहे, त्या गेटवर आत्ता आपण आलो आहोत. इथं असं काही गेट आहे मागं, आणि आता तिथं जंगल सफारीचे काय मेन चार्जेस वगैरे आहे ते जाऊन आपण एकदा चेक करू. काय इथले चार्जेस वगैरे कसे असते? जिप्सीचं कसं आहे, तुम्हाला हां 2 महिने अगोदर बुकिंग करावं लागते, तत्कालमध्ये 3 दिवस अगोदर. ओके. आणि त्याला कसं आहे ऑनलाईन करावं लागते. ते क्रुझरचं तिकीट आहे ते 6 दिवस अगोदर डिव्हिजन ऑफिसमधून. त्याचा 500 रुपये पर हेडप्रमाणे असते. आणि जिप्सीचं कसं आहे ते डिपेंड करते की तुम्ही किती महिन्या अगोदर बुकिंग करता. असं एक असं म्हणजे कॉन्स्टंट एक तिकीट नाही आहे, ते रेंज करते 4,500 पासून ते 12,000पर्यंत. तर किती महिन्या पहिल्यापासून? 2 महिन्या अगोदर. 2 महिने. तत्कालमध्ये 3 दिवस अगोदर ऑनलाईन. ठीक आहे. तर त्याचे जर तत्काल केले तर 10-12 हजार रुपये चार्ज. 7,800 रुपये समथिंग कटतात. ओके. आणि एका जिप्सीमध्ये किती लोक जाऊ शकतात? 6 लोक. बेस्ट सीझन काय आहे? समरमध्ये ना, एक आपलं मार्चपासून चालू होऊन जाईल. नाही, समरमध्ये हो, मार्चपासून. फेब्रुवारी, मार्च, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत. तर असा काही या जागेवरचा चार्ज होता मित्रांनो. तर आता सगळं काही फुल आहे. आता तत्कालमध्ये जर बुकिंग करतो म्हटलं तर 7,800 रुपये चार्ज असं त्यांनी सांगितलं आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम येऊ मे बी समरमध्ये, तेव्हा प्रॉपरली जंगल सफारीचा एकदा आनंद घेऊ अंदरचा. तुझं शंकर कन्नाकी. वाघ बिग जवळ आहे का इतक्यात कुठं? वाघ इथे सीताराम पेठला खूप निघत आहे. सोनम म्हणून एक टायग्रेस आहे, तिचे कब्ज आहे, ते इथे म्हणजे एरिया बनवत आहे त्यांचा. बरं. तर आता सायटिंग खूप चालू आहे इकडे, रात्रीच्या टाइमला निघत आहे. शेतात वगैरे चालली लोकांच्या. आता त्या दिवशी मी माझ्या शेतात जात होतो, जातानाच म्हणजे भेटली मला रस्त्यात, तर ती माझ्या शेतामध्येच चालली गेली होती एकदम. बापरे. तर ती जवळपास 2 ते 3 तास निघलेला. मग आम्ही तिथे फटाके वगैरे फोडले, मग ते निघून गेली चांगल्यामध्ये. तर थोडं रात्री वगैरे येताना सांभाळून यावं लागते तिथे. तर माणसावर असं काही आहे का म्हणजे? हो, आता जवळपास 1-1.5 महिना होता. तर तो आपल्या बकरीसाठी चारा आणण्यासाठी गेला होता एक माणूस. तर त्याचं लक्ष वगैरे नसणार, तर त्याच्यावर अटॅक झाला. तर त्याला पूर्ण इथपर्यंत खाऊन टाकलं होतं, फक्त एवढं शरीर वाचलं होतं त्याचं. अरे बापरे. हो, कोंडेगावचा आहे ते किस्सा. बहुत डेंजर आहे यार एकदम. वाघ म्हणला ना आज आपल्याला भेटला नाही, बाकीचे काही छोटे मोठे जनावर तर भेटले, पण वाघ पाहायची बहुत जास्त इच्छा होती. वाघ तर आपल्याला काही दिसला नाही. वेल, तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहो मामल्याच्या कोर एरियामध्ये. ठीक आहे, म्हणजेच की हा बफर झोनचा एरिया आहे आणि हा गावातला तलाव आहे, पण हा अंदरचा तलाव आहे. तर हा आपला 3रा अटेम्प्ट आहे चंद्रपुरात आल्यापासून टायगर पाहण्यासाठी. आपल्यासोबत आज निलेश आहे, माझा इकडचा मित्र,
आणि समीरन है जो कलावंतीन आला होता तो आज अपने को क्या क्या दिखा बता अभी। आज अपने को लेपर्ड के पगमार्क दिखे। कौन से वाले? रुको 1 मिनट। ये वाला एक है, ये लेपर्ड का ना। ठीक है, ये एक है और उसके बच्चों के थे कहाँ गए? हाँ एक है। और हे लेटेस्ट बिलकुल आहे ना 2-3 दिवसा पहिलेचेच आहे। हाँ ये बच्चों वाले ना। अच्छा हे वाले जे दिसत आहे त्याचे जे कप्स होते लेपर्डचे त्याचे वाले आहे ना, जसे की हे वा एकदम छोटे छोटे। तो कितने बच्चे हो सकते भाई उसके साथ? हाँ ये वाला है छोटा सा। हाँ भाई ये लेपर्ड का ही है भाई, ये देख नाखून के निशान। असा काही या समोर एक तलाव आहे। जर आपण पेशन्स ठेवला ना तर आपल्याला इथं बहुत काही पाहण्यासारखं भेटू शकते। समोरच मचान आहे, म्हणजेच की झाड आहे, झाडावर तिथं जाऊन बसू शकतो। तर आपण जाऊन चेक करू। तर निलेश आपल्याला सांगत आहे, आपला मित्र आपल्याला सांगत आहे का हा लेपर्डचा एरिया आहे म्हणून, ठीक आहे। तर आता किती सेफ आहे हा एरिया माहीत नाही, कारण की इथं माझ्या खाली काय पहा, हा आहे मित्रांनो मेन लेपर्डचा पगमार्क। हा 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 जंगलात आहे ना, कॉलिंग होत आहे का काय होत आहे माहीत नाही, एकदम पक्षी बोंबलून राहिले जोराजोरात। फाटत आहे थोडी थोडी। इथं आहे ना काही जनावरांचे मलमूत्र आपल्याला पाहायला भेटत आहे, म्हणजे हे एकदम लेटेस्ट आहे, ठीक आहे। म्हणजे असं समजा की जनावर जे आहे ना आजूबाजूलाच आहे बिलकुल कुठेतरी। म्हणजे हे तसं दाखवायला नाही पाहिजे, पण आपल्यासाठी नवीन गोष्ट आहे। वेल तर आत्ता आपण आलो मित्रांनो या मचान जवळ, ठीक आहे। इथं मचान आहे, ते इथं वरही चढू, एकदा आपण वर चढून पाहू का कसं वाटणार आहे। भाई तेरे को कैसे लग रहा है? मेरे को लग रहा है पहले जैसा थोड़ा डर डर देखते लग रहा है ना? नीलेश भाऊ लगना भी चाहिए What about साले। you? मैं पहले से ऐसा देख के हूँ ना, चलते चलते लेपर्ड या फिर टाइगर्स वगैरह, तो मेरी ज़्यादा फट रही है थोड़ी सी। अच्छा कि मेरे को पता है कि हाँ वो दिखता है करके। और उससे पहले बदबू आ जाएंगी तुम लोग। चला मग जास्त टाइमपास नाही करू। आजूबाजूला मे बी काही ना काहीतरी आहे। आता थोडासा आहे ना इव्हिनिंग, म्हणजे आता थोडंसं शांत होत आहे। जे जनावर आहे जंगलातले ते आता पाणी पिण्यासाठी बाहेर येतात तळ्यावर, ठीक आहे। तर आता वर चढून पाहू काय दिसते का। एकदम असा डेंजर आहे बाबा, हे पूर्ण ना बांबू पासून बनला आहे। आता हे किती मजबूत आहे तेवढं माहित नाही। आणि वरती आहे स्लॅप आहे। इथं पहा आपण वर जात आहो, आता वर फक्त काही बसून नाही राहावं। फायनली आपण वर पोहोचत आहोत। बापरे मैं जिसमें डालना ना उसको पर मत डालना। जबरदस्त। तर इथून असा काही व्ह्यू आहे। तर ह्या जागेवर मित्रांनो आहे ना हे मचान बनवण्याचा उद्देश काय असते, बौद्ध पौर्णिमा जेव्हा असते ना तेव्हा इथं बसून जनावरांची गिनती केल्या जाते, जंगलात किती जनावरं आहेत। कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असं राहते की पूर्ण क्लिअर दिसून येते, ठीक आहे। तर आपल्याला जे आता हे जसं गुगलवर जे नंबर्स दिसतात 140 टायगर्स ताडोब्यात आहे किंवा 120 आहे, जितके पण असेल ते या काउंटिंगच्या नंतरच आपल्याला ते गुगलवर पाहायला भेटतात। वेल तर ते जे आता फॉरेस्टवाले होते म्हणले ते जास्त वेळ इथं थांबू नका, कारण की जनावरांचा टाईम झाला आहे चालू। तर मग आपणही आता जातो वापस इथून। तिथं मागं नीलगाय दिसल्या होत्या, नीलगाय आता पाण्यावर येणार होत्या, बट तिथं काही लोक आले ना, आम्ही पण होतो त्याच्यामुळे मग ते वापस गेले। तर आपण आता वापस चाललो। तो आज के लिए बस इतना ही। दिल दुखा है मगर टूटा तो नहीं, उम्मीद का दामन छूटा तो नहीं।
तर असंच आपण नेक्स्ट टाईममध्ये होप घेऊन येऊ आणि त्या टाईममध्ये आपण असं आउटर साईडने फिरू तेव्हा प्रॉपर जंगल सफारी करू ताडोब्यातली. सो तेव्हापर्यंत टाटा बाय बाय.